नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरी केला जातो. भारतात गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या काळात साजरा होत असतो. भगवान ब्रह्मदेवांनी जगाची पुनर्निर्मिती केली, तसेच श्री रामचंद्रांच्या सिंहासनावरील आठवण आणि मुघलांवर शिवाजी महाराजांचा विजय याचा विश्वास या बाबतीत एक पवित्र ग्रंथ या दिवशी चिन्हांकित आहे. महाराष्ट्रातील श्रद्धेनुसार गुढी हा घरावरील विजयाचा ध्वज मानला जातो. ते विजयाचे व समृद्धीचे प्रतीक आहे आणि गुढीपाडवा हा सत्य आणि न्यायाचा दिवस मानला जातो. गुढीपाडव्याच्या रूपाने आपण निसर्गातील नवनिर्मितीचे स्वागत करतो. गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात काही ठराविक व महत्त्वाचे बदल केल्यास ते सुख, समृद्धी आणि शांती तसेच धनप्राप्ती या गोष्टी प्रदान करतात. घरात सकारात्मकता राहते. अशाच काही गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून आतापर्यंतचे जेवढेही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहता येतील. मंडळी, रोज सकाळी स्नान करून देवपूजा करून आपण आपल्या कामांची सुरुवात ही करत असतो. बरीचशी माणसं आपल्या अवतीभोवती वावरत असतात. दररोजची देवपूजा करताना रोजचं काम असं म्हणून आपण ते उरकवत असतो. या सर्व क्रियेमध्ये भाव किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळत नसते. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. या सर्वांमध्ये भाव हा महत्त्वाचा मानला जातो. देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे. घरामध्ये देवघर हे अशा ठिकाणी असावं जिथे दिवसभरात काही वेळेसाठी तरी प्रकाश हा येईल. आणि गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर घरामध्ये काही खास कामे आपण करायची आहेत, ज्यामुळे घरातील सकारात्मकता ही वाढेल. या दिवशी देवांची विधिवत पूजा करून देवघर प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व देवांची विशेष स्वच्छता आपण करावी. त्याचप्रमाणे पूजाही करावी. त्याआधी घरात जर तुटलेली, फुटलेली, खंडित मूर्ती किंवा फ्रेम असेल, त्याचप्रमाणे निर्माल्य असेल, ते वाहत्या पाण्यात तुम्ही टाकावे किंवा त्याचे विसर्जन करावे. देवघरात स्वस्तिक, कलश, ओमचे चिन्ह, माता लक्ष्मीची पावलं नवीन लावावीत. देवघराची जुनी वस्त्र असतील ती बदलून घ्यावीत आणि नवे वस्त्र आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हे टाकावे. म्हणजे कोणते तर देवांचे वस्त्रही आपण बदलून घ्यावीत किंवा आपण जी देवघरामध्ये वस्त्र वापरतो तेही आपण गुढीपाडव्याच्या दिवशी बदलून घ्यायचे आहेत. तुटलेल्या, खंडित असतील अशा किंवा काही मूर्तींना तडा गेलेला असेल अशा मूर्ती आपण देवघरामधून काढून घ्याव्यात आणि त्यांचं विसर्जन हे वाहत्या पाण्यात करावं. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी तुम्ही या दिवशी निश्चितच करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कार्य आटोपून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घराची स्वच्छता करावी, तसेच देवघराचीही साफसफाईही करावी. गुढीपाडवा हा शुभ दिवस साजरा करण्यापूर्वी धुळीचा डाग आपल्या घरात राहणार नाही अशा प्रकारे घर स्वच्छ करावं. रद्दी असेल, न वापरलेल्या जुन्या वस्तू असतील, यांची योग्य ती विल्हेवाट आपण गुढीपाडवा यायच्या आधीच लावायची आहे. घराचा कानाकोपरा, जाळी, धुळीच्या जाळ्या काढून टाकाव्यात. घराचे दरवाजे, खिडक्या स्वच्छ करावीत व या दिवशी घर पुसताना थोडे खडे मीठ व हळद पाण्यात टाकावी. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता प्रस्थापित होण्यास मदत होते. जर आपल्या घराचे दरवाजे लावताना किंवा उघडताना आवाज होत असेल तर ते व्यवस्थित करून घ्यावेत. दरवाजाचा आवाज नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही शुभ प्रसंगी आपण कलशाची स्थापनाही करत असतो. ते विशेष महत्त्वाचे मानले जाते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात कलश किंवा कुंभ हे सुख, समृद्धी आणि सौभाग्य आणि सुखाचे प्रतीक मानलं जातं. घरातील पूजेच्या ठिकाणी आपण कुंकू लावून मंगल कलश ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते. या कलशामुळे घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते आणि सर्व प्रकारचे अडथळेही दूर होतात. तर वास्तुशास्त्रानुसार मंगल कलश हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे कुटुंबात सुख, शांती प्रस्थापित होण्यास मदत होते आणि घरातील सदस्यांची प्रगती देखील होते. या मंगल कलशाची स्थापना कशी करावी तर एका तांब्याचा कलश किंवा तुमच्याकडे जोही उपलब्ध असेल तो घ्यावा. त्यात पाणी भरावे. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं सर्व साहित्य टाकावे. त्यानंतर त्यावर नागवेलीची पानं किंवा विड्याची पानं
5 किंवा 7 ठेवावीत आणि त्यावर नंतर श्रीफळ ठेवावे। त्या कलशाला लाल पिवळा कलावाही आपण बांधावा। त्यावर स्वस्तिक व 5 नाम किंवा रेषा उडून घ्याव्यात। अशा पद्धतीने मंगल कलश आपण गुढीपाडव्याच्या दिवशी स्थापित करायचा आहे। आणि तुम्ही जर मंगल कलश देवघरात ठेवला नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी तो नक्की तुम्ही देवघरामध्ये ठेवावा। आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घराला रंगकाम करावे। जर ते तुम्हाला शक्य नसेल तर घराची स्वच्छता आवर्जून करावी। त्याचप्रमाणे फुटलेली वस्तू असेल किंवा तुटलेली वस्तू असेल, अडगळीचे साहित्य असेल ते बाहेर टाकून द्यावे। हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। देवघरातील देवांची विधिवत पूजा करून नवीन वस्त्र देवांना परिधान करावी व देवघरातील वस्त्र बदलून त्या ठिकाणी नवीन वस्त्र हे टाकावं किंवा ते धुवून तुम्ही वापरू शकता। हे सर्व झाल्यावर प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण व झेंडूच्या फुलांचं तोरणही लावावं। वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य दरवाजा खूपच महत्त्वाचा असतो। दारावर शुभ वस्तू लावाव्यात। यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांवर त्यांचा शुभ प्रभाव हा पडत असतो। मुख्य दारावर स्वस्तिक काढावं। दारावर स्वस्तिक काढल्याने वास्तुदोष व दिशादोष हे दूर होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यही यामुळे चांगले राहते। गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढावी। उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं। रांगोळीच्या साह्याने लक्ष्मीची पावलंही या दिवशी नक्कीच काढावीत। या दिवशी छान असे प्रवेशद्वार आपण सुशोभित करावे। या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताआधी घरातील केर कचरा हा काढावा। गुढीपाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास हा राहतो। घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला या दिवशी धने अर्पण करावेत। स्वयंपाकघर या दिवशी स्वच्छ केलेले असावे आणि अर्पण केलेले धणे स्वयंपाकघरात दिसणार नाही तशा ठिकाणी आपण ते ठेवावेत। देवीला नवीन धान्य अर्पण करावं। त्यानंतर ते पक्षाला तुम्ही खाऊ घालू शकतात। याने घराची सुरक्षाही वाढते। घरात दमट वातावरणामुळे काही पीठ किंवा कडधान्य खराब झाली असतील किंवा त्यामध्ये कीड वगैरे लागली असेल तर ते स्वच्छ करावं। या दिवशी स्वयंपाकघरात काही अडचणीच्या वस्तू असतील तर त्याही काढून टाकाव्यात। फ्रीजही आपण स्वच्छ करून घ्यावा। स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्वास्थ्य देखील निरोगी राहते। या दिवशी स्वयंपाकघरात न विसरता स्वस्तिक काढावे। या स्वस्तिकेची आपण विधिवत पूजा करावी। त्याचप्रमाणे स्वयंपाकघराची पूजा करावी। तुपाचा दिवा लावावा। तसेच गॅस शेगडीचीही पूजा करावी। स्वस्तिकाचीही आपण मनोभावे पूजाही करायची आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी घराचीच नाही तर व्यवसायाच्या ठिकाणीही अशा काही गोष्टी ज्या प्रभाव पाडू शकतात, तुम्ही जिथे काम करता तिथेही अशी स्वच्छता व पूजा करावी। या दिवशी नवीन उपक्रमांचे उद्घाटनही करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो। घरातील तुळस जर वाळली असेल तर तुम्ही नवीन तुळशीचे रोपही या दिवशी लावू शकता व त्याचीही धूप दीप हळदी कुंकू अर्पण करून पूजाही करावी। नवीन वर्षाचा शुभ पहिला दिवस पूर्णतः आशीर्वाद देणारा आहे। गुढीपाडव्याच्या सणासाठी काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स तुमच्या घराला संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहेत। तर सकारात्मकतेनं तुमच्या दिवसाची सुरुवात जोमाने करा आणि सण सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठीच मदत हे करत असतात। सण हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे अंग आहेत। लोक एकमेकांना भेटतात आणि सणासाठी एकमेकांना शुभेच्छाही देतात। गुढीपाडव्याच्या दिवशी अशा काही वास्तू टिप्स आपण घरात अवलंब केल्याने आपल्या घरातील सकारात्मकताही वाढते व घरातील सुखसमृद्धीही वाढते। गुढी ही विजयासाठी उभी आहे याची आठवण आपल्याला गुढीपाडवा हा सण करून देत असतो। वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस त्याचप्रमाणे हा सण अतिशय शुभ व पवित्र मानला जातो। तर परंपरेने स्वादिष्ट पदार्थ बनवून व घर सजवून हा सण मोठ्या उत्साहात साजरी हा केला जातो। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।